नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. वेलकम टू माय चॅनल स्किल इंडिया. आज आपण समजून घेऊया हरिपाठातील अभंग आणि त्यांचे अर्थ. हरिपाठ हा संत ज्ञानेश्वरांनी रचलेला 13 अभंगांचा समूह आहे, जो विठ्ठल भक्तीचा महिमा सांगतो. या अभंगाचे सखोल अर्थ जाणून घेतल्याने हरिपाठ वाचन अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण ठरते. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मित्रांनो, भगवंताचे सतत नामस्मरण करा. भगवंताचे नाव घेतल्याने मिळणाऱ्या पुण्याची गणनाच करता येणार नाही. त्यामुळे पापे नाहीशी होतात आणि मोक्षाची वाट सुकर होते. एक नारायण नाम सकल कामधेनु विष्णुदास सांगतो. याचा अर्थ असा की भगवंताचे नामस्मरण हेच सर्व इच्छांची पूर्तता करणारे आहे. जसे कामधेनु गाय कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते, तसेच भगवंताचे नामस्मरण सर्व संकटांपासून मुक्त करू शकते. काळाने घातले काय रे, आम्ही भाग्यवंत पुण्यवंत. याचा अर्थ असा की काल म्हणजेच मृत्यू कोणीही टाळू शकत नाही, पण भगवंताचे नामस्मरण करणारे भगवान भाग्यवान आणि पुण्यवान असतात. मृत्यू आल्यावरही त्यांना मोक्ष मिळतो. अनंता तुझी भक्ती, अनंता तुझी शक्ती. याचा अर्थ असा की हे परमेश्वरा, तुझ्या भक्तीला आणि शक्तीला अंत नाही. तुझ्या कृपेनेच भक्तांचे दुःख नाहीसे होते आणि आनंद प्राप्त होतो. हरिपाठ वाचावा प्रसंगोचित. याचा अर्थ असा की जीवनातील प्रत्येक क्षणी सुखदुःखाच्या काळात हरिपाठ वाचावा, कारण भगवंताच्या नामस्मरणाने सर्व संकटे दूर होतात आणि चित्त प्रसन्न होते. विठो विठो जय हरी विठो. याचा अर्थ भगवंताच्या नामाचा जप सतत करत राहा. विठोबा हेच अंतिम सत्य आहे आणि त्याच्या नामस्मरणाने जीवन परिपूर्ण होते. तुझे नाम घेता दुःख नाहीसे होते. म्हणजेच भगवंताचे नाम घेतल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटे दूर होतात. नामस्मरण हा सर्व दुःखांवरील एकमेव उपाय आहे. रात्रंदिन आम्हा योगा वा हरी. याचा अर्थ असा की रात्रंदिन विठोबाची भक्ती, नामस्मरण आणि साधना करत राहावी. त्यामुळे जीवन आनंदमय आणि पापमुक्त होते. नाही रे नाही, परब्रह्म वाचुनी नाही. म्हणजे
या जगात कोणतेही सुख आणि समाधान परब्रह्म म्हणजे भगवंत वाचून मिळू शकत नाही. भगवंत हाच अंतिम आधार आहे. विठोबा वेड्या भक्तांचा आधार आहे. भगवंतांचे नाम घेतल्याने मन भक्तिरसात न्हाऊन निघते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. भगवंत हा भक्त पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन दर्शन देणारा आहे. त्यामुळे त्याचे नामस्मरण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. जोडा जोडावी जिभ विठो विठो म्हणावी. म्हणजेच जीभ सतत भगवंताच्या नावाचा जप करत राहावा. भगवंताचे नाव घेतल्याने मोक्ष प्राप्ती होते आणि जीवन पवित्र होते. हरिपाठ वाचण्या हरी प्रसन्न. म्हणजे जो कोणी हरिपाठाचा नित्य वाचन करतो त्याच्यावर श्रीहरी प्रसन्न होतो आणि त्याच्या सर्व संकटांचे निवारण होते. हरिपाठ कधी वाचावा? हरिपाठ हा रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी वाचावा. एकट्याने किंवा संपूर्ण कुटुंबाने मिळून पठण करणे अधिक फलदायी ठरते. एकादशी, गुरुवार आणि शनिवार या दिवशी वाचल्यास विशेष लाभ मिळतो. हरिपाठ पारायणे 21 दिवस किंवा 40 दिवस केल्यास जीवनात सकारात्मक बदल जाणवतात. हरिपाठ हे फक्त अभंगांचे संकलन नाही, तर इतर जीवनशैली आहे. यातील प्रत्येक अभंग नामस्मरणाचे महत्त्व, भक्तीचा प्रभाव आणि भगवंताची कृपा याबद्दल मार्गदर्शन करतो. हरिपाठाचे रोज वाचन केल्याने जीवन आनंदमय आणि पवित्र होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद.